सो आता वाजले आहेत सकाळचे 10:15. सो गुड मॉर्निंग फ्रॉम पॉंडिचेरी. बाय द वे, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहेत सर्व? बरे आहेत ना? असायलाच हवं. तर आपला आज आहे डे 2 पॉंडिचेरीचा. आता जस्ट उठलेत आम्ही, फ्रेशन अप इन द सेन्स तोंड धुतल्या, ब्रश केल्या आणि आम्ही वरती कॅफेमध्ये आलेत. भूक लागली म्हणून थोडं खायला. सो आजचा तर प्लॅन असा आहे की नॉर्मली आम्ही एक्सप्लोर करणार आहे पॉंडिचेरीला, की आपण कुठे कुठे व्हिजिट करू शकतो. आम्ही काही प्लेसेस काल रात्री बसून डिस्कस केले आणि त्याच्यातून सॉर्ट केले आहेत की आपण इकडे जाऊ शकतो, तिकडे जाऊ शकतो. सो जे पण प्लेसेस आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन, तर तुम्ही त्याच्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आता फिलहाल केली आपला प्लॅन एवढा आहे की आता आपण खाऊया फटाफट, मग त्याच्यानंतर फ्रेश होऊया आणि मग निघूया. सो स्टे ट्यून. आता आपला ब्रेकफास्ट आलेला आहे. गोल्डी हॉट चॉकलेट पितं कारण की त्याचा उपवास आहे. हॉट चॉकलेट आणि फ्राईज. शेटचा आणि शेटचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता आपल्याला चिकन सँडविच आणि हॉट चॉकलेट. हे भाईसाहेबचं आहे, उपवास करतोय पण काय ठीक आहे, खाऊया आणि मग भेटूया. कसं काय मंडळी, आता वाजले आहेत दुपारचे 1. आम्ही निघणार होते 10 वाजता, पण आज आराम होतं, सगळे असे लेझी झालेले, त्याच्यामुळे मग आता 1 वाजला. बट ठीक आहे, आता 1 वाजता आम्ही निघतोय. सगळे बाईक कोल्ड स्टार्ट करतात आहे म्हणून तिकडे मी शूट नाही करत आहे, कारण की ते बाईकच्या आवाजामुळे आपल्याला बोलता येणार नाही. आता प्लॅन असा आहे की आपण इथून जाणार आहे पहिले फ्रेंच कॉलनी. फ्रेंच कॉलनीमध्ये कलरफुल बिल्डिंग्स आहेत, ते तर मी तुम्हाला दाखवतो, कारण की जेवढं मी आता गुगलवरती बघितलं त्याच्यावरती मी तुम्हाला रफ आयडिया दिली. सो तिकडे कलरफुल बिल्डिंग्स आणि थोडेफार आर्किटेक्चर काइंड ऑफ आहे, तर आपण तिकडे जाणार आहे. त्याच्यानंतर तिकडेच कॅफेज पण आहेत, तर आपण कॅफेज पण एक्सप्लोर करणार आहेत. त्याच्यानंतर मग आपण रॉक बीच करून एक आहे तिकडे जाणार आहे, आणि अजून 2 डेस्टिनेशन आहे, बट ते अजून आम्ही कन्फर्म नाही केले आहेत. सो असे आम्ही 4 डेस्टिनेशन्स का 5 डेस्टिनेशन्स ओव्हरऑल एक्सप्लोर करणार आहे आज. सो स्टे ट्यून. आता असं झालं आहे की पहिले इथून निघूया, कारण की आपल्याला आधीच उशीर झाला. अर्धा दिवस इकडेच आपला संपला आहे आणि अर्ध्या दिवसात आपल्याला हे 4 स्पॉट्स कवर करायचे आहेत. त्याच्यानंतर येऊन आपल्याला पॅकिंग पण करायची आहे, कारण की उद्या आपण निघतोय टुवर्ड्स तिरुपती. सो येस, आता मी सर्व तुम्हाला मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो आणि पहिले तुम्हाला फ्रेंच कॉलनीला पोहोचून मग आपल्याला दाखवतो. मंडळी, वी आर रेडी टू रोल. सगळे आपले आपले बाईक्स घेऊन पुढे निघाले. आता आपण पण निघूया. लेट्स गो. सो मंडळी, आता आपण पोचलेत रॉक बीचला, आणि इथे महात्मा गांधी यांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे. लेजिटमध्ये हे बघा, खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि याच्या आजूबाजूला फेन्सिंग करून ठेवलं आहे बिकॉज ऑफ सिक्युरिटी पर्पज. बट इकडे खूप लोक फोटोज काढतात आणि इकडे पण एक स्टॅच्यू आहे. आय होप यू कॅन सी. येस, बाय द वे, तुम्हाला मी कालपासून बोलतोय आयुष आणि आले. सो हा अनित आहे, जो तवांगवरनं आलेला आहे पॉंडिचेरी साईडला. आणि 1 मिनटं सांगत, हा आहे आयुष. मी कालपासून बोलतो की आयुष आणि अनितला भेटत होतं. हा आहे आयुष. ह्या दोघांनी तवांगपासून राईड केली. त्यांची राईड 1 महिना, अर्धा महिना झाला. आधा महिना हो गया ना तुम लोग राइड करते. अभी ये राइड पे पूरा 1 महीना हो जाएगा. पूरा 1 महीना हो जाएगा बाइक पे. मोटिवेशन येतात. हे बघा, साला किधर भी आए इसका फोटो इज मैंडेटरी. सो हा आहे ओल्ड लाईट हाऊस. आम्हाला पण आता का आलं, कारण की आम्ही इथून इकडेच आपली गांधीजी बापूची स्टॅच्यू होती, आणि जस्ट आम्ही इकडे बघितलं तेव्हा आम्ही कळालं की हाच आहे ओल्ड लाईट हाऊस. आम्हाला माहिती नव्हतं एवढं जवळ आहे. सो ही त्याची इन्फॉर्मेशन आहे. 1836ला काही ते बिल्ड झालं आहे,
29 मीटर हाय आहे आणि त्याच्या पुढचं तुम्ही वाचून घ्या बिकॉज मला पण इन्फॉर्मेशन माहिती नव्हती. सो आय थिंक सो तुम्ही पॉज करू शकतात, वाचून घ्या. आणि हा समथिंग त्यांचं की हा रेनोव्हेटेड आहे. ओके, कोणी मेंटेन केलं आहे आणि ओन कोणा हे केलं आहे त्याच्यावरती आहे. 2 hours later. सो वी आर डन विथ दिस. इकडे बीचवरती आम्ही कंटाळलो इन द सेन्स आमच्या नो समथिंग. सो बीच आमच्या विरारला पण आहे, सारखं बीच अशी मजा नाही. बट हा लाईट हाऊस काहीतरी वेगळा होता, तर आम्ही प्लॅन केलं आहे की आता फ्रेंच कॉलनी इकडे जाऊया. सो मी तुम्हाला डायरेक्ट आता बाईकवर भेटतो. सो मंडळी, चेंज इन प्लॅन. आम्ही फ्रेंच कॉलनी जायच्या अगोदर आय थिंक सो कामाची मेस करून एक आहे तिकडे जातो आहे. सो तिकडे ऑथेंटिक जेवण भेटतं इन द सेन्स बनाना लिव्सवरती. सो वी आर हेडिंग टुवर्ड्स देअर. ओ माय गुडनेस, काय चालू आहे भाई. सो आपण अशी बाईक पार्क केली आहे आणि थोडं प्लॅनमध्ये चेंज आहे. आम्ही जाणार होते आधी फ्रेंच कॉलनीला, बट आमचे जिथे राहतो आहे आम्ही तिकडे काही ग्रुप्स आहेत, तर त्या लोकांनी आम्हाला विचारलेलं दुपारी की तुम्ही आमच्यासोबत लंच करायला येणार का. सो आम्ही तेव्हा हो बोललेलो आणि आम्ही आलो आता कामाची दिस मेस. येस, तर इकडे आपण दुपारचं जेवण आपलं इकडेच आहे. मायक्रो वेटिंग. ये रेस्टोरेंट इतना फेमस है कि यहाँ पे 10 मिनट की वेटिंग, 10-15 मिनट का वेटिंग है. तो अब लेट्स सी हमारे अंदर उतना पेशेंस है या नहीं. लेट्स सी. सो 15-20 मिनिटाच्या वेटिंग नंतर लास्ट आपल्याला टेबल भेटलेला आहे. बेसिकली या रेस्टॉरंटची खासियत आपण जे बोलतो ते आहे बनाना लीफवरती इथे जेवण सर्व होतं. आणि मी याला रामेश्वरमपासून जेव्हापासून बोलतो रामेश्वरमपासून क्या मागणार आहे. नॉनव्हेज चिकन थाली. मी रामेश्वरमपासून होतो, तिकडून मी हा जो सोडा आहे तिकडून पितो. खूप टेम्पटिंग आहे आणि खूप सुंदर आहे. त्या लोकांनी ऑर्डर दिली आहे. आय थिंक सो 15 to 20 मिनिट्स नंतर आपली ऑर्डर पण येते. अच्छी मी टेस्ट करून तुम्हाला सांगतो कसं आहे. सो आपलं जेवण आलेलं आहे. आपण असं काय सजवलेलं आहे त्याला. आता 3 चिकन थाली मागवली आणि ह्या दोघांचं व्हेज आहे. सो ह्या दोघांनी व्हेज थाली मागवली आहे. सो तर खाऊया आणि टेस्ट करून मी तुम्हाला सांगतो कसं आहे काय आहे ते. ठीक आहे. 2 hours later. थोडा एक कांड झालेला आहे इकडे. मी जस्ट जेवण बाहेर निघाली आणि आयुष्य गाडी स्टार्ट होत नाही आहे. तर गोल्डी चेक करतोय आता काय झालं आहे करून. फ्यूज कोणतं उडालं आहे की नाही. लेट्स सी. हे सॉर्ट करू आणि मग त्याच्यानंतर इथून निघू. सगळे टूल्स आणि इथं कॅरी केले आहेत म्हणून काय प्रॉब्लेम नाही आहे. सो मेक शुअर करा की तुम्ही पण सगळे टूल्स कॅरी करा, मग तुम्हाला पण इश्यू नाही येणार. इकडे 1 मिनिट. ओके, तुम्हाला पण इश्यू नाही येणार. तर मंडळी, जो कांड झालेला, आयुष्य गाडी जशी बंद झालेली मी सांगितलेलं तुम्हाला, ती गाडी चालू नाही होत आहे. तर तुम्ही मिररमध्ये आय थिंक सो बघू शकतात की आम्ही आता टोचन मारून येतो आहे. रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर जवळच आहे. सो आम्ही डिसाईड केलं की आपण टोचन मारून नेऊया. आता सिनारिओ असा आहे की संकेतनी नेव्हिगेशन लावलं आहे, कारण की आयुष्य गाडी चालत नाही तर त्याच्या इथे GPS तर चालूच नाही होणार आहे.
सो संकेतने नॅव्हिगेशन लावलं आहे, मी पुढे आहे, लीड करतो आहे. त्याच्यानंतर त्याच्या मागे गोल्डी आयुषला टोचन देतो आहे. त्याच्या मागे अनित आहे जो ट्रॅफिक आम्ही दोघं कंट्रोल करतो आहे. बेसिकली आमचं काम आता हे आहे की आम्हाला जे मध्ये गाडी येणार आहे त्यांना स्टॉप करायचं आहे, कारण की जर एकदा टोचनचा जो आपण फ्लो दिला आहे तो जर तुटला तर परत आपल्याला गाडी पिक करायला थोडे इश्यू होतील. तो जास्त लांब पण नाही, रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटर जवळच आहे. सो तिथपर्यंत आता जाऊया आणि मग मी तुम्हाला भेटतो. राईडच्या टायमाला हे छोटी मोठी गोष्ट येतच राहते, एवढं पॅनिक होण्यासारखं तर काही नाही, पॅनिक होण्यासारखं तर काही नाही आहे. बट एकच आहे की टाईम कन्झ्युमिंग खूप आहे, कारण की सिनारिओ असं आहे की ह्याच्यामुळे टाईम खूप कन्झ्युम होतो. पण ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता आपण रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये आलेले आहेत. तर सिनारिओ असं आहे की ह्याची गाडी आता आम्ही त्यांना सांगितली आहे, तर ह्याची गाडी आम्ही प्रायोरिटीवरती घ्यायला सांगितलं त्यांना. सीन असं झालं आहे की त्याच्या गाडीचा आय थिंक जो फ्यूजचा इश्यू आहे, सो आम्ही तिकडे रिझॉल्व करायचं ट्राय केलं पण काय झालं नाही. तर आम्ही बोललो की बेटर आहे की आपण शोरूममध्ये जाऊनच करूया. आता शोरूममध्ये आले आहेत, त्यांना आम्ही सांगितलं लेट्स सी अँड लेट्स होप फॉर द बेस्ट की आपली गाडी फटाफट होऊन जाईल. एक मिनटं, कारण की सीन असा आहे की उद्या आपल्याला जायचं आहे टुवर्ड्स तिरुपती. ॲप्रॉक्स 250 to 300 किलोमीटर्स आहे फ्रॉम पॉंडिचेरी. तर उद्या आपल्याला इश्यू नकोच आहे, म्हणून शोरूममध्ये आलेत आपण. की बोलतात ना की वरच्यावरती काम करण्यापेक्षा शोरूममध्ये जाऊया, प्रॉपर जे जेन्युइन आहे ते चेंज करून घ्या. इफ काही चेंज करायचं असेल तर आपल्याला शोरूममध्ये अवेलेबल होऊन जाईल, लगेच आपण चेंज करून निघू शकतो. सो येस, दॅट्स इट. सो आपण अजून एक काम करतो, एक जुगाडवरती आपण नंबर प्लेट लावून घेतोय. संकेतचा नंबर प्लेट निघालेली, सो आपण ती पण आता फिक्स करून घेतोय, कारण की त्याच्या गाडीला टाइम जाणार आहे. कारण की इथे होल्ड करण्यासाठी आपण शोधलं पण भेटत नाही. अजून एक हा काहीतरी बघतोय विचारून, जर इथे भेटलं तर हा जुगाड करायची गरज नाही एमसीलचं. तर लेट्स सी काय सीन आहे ते. सो भाईचा दिवस खूप चांगला होता. सिनारिओ असं आहे की त्याला जुगाड नाही करावा लागत आहे. आम्ही आधी एमसील लावणार होते, पण त्याच्यानंतर एकदा आम्ही बोलले की एकदा चेक करायला काय जातं, पण रॉयल एनफील्डच्या शोरूममध्ये विचारलं तर आपलं काम झालेलं आहे. इकडे त्या लोकांनी प्रॉपर ड्रिल केलं आहे. आणि इसको क्या बोलते सर जी? दिस वन रेविट ओके. सो त्या लोकांनी आम्हाला सजेस्ट केलं की नट बोल्ट लावू नका, बिकॉज ते सेफ नाही आहे, नंबर प्लेट कधीही पडू शकतो. सो त्यांनी आम्हाला रेविट लावायला सांगितलं. आम्ही बोलले की जे चांगलं आहे ते लावून टाका. सो वी आर डन विथ दिस. एक काम आपलं अजून एक झालेलं आहे. संकेत, तुला कसं वाटतंय आता? तू आता प्रॉपर नंबर प्लेट घेऊन फिरणार आहेस, टेन्शन फ्री. राईट. मेन टेन्शन हा पण एक होता, कारण की जर पोलिसांनी पकडलं असतं तर फाईन होतं. बट ठीक आहे, एक काम करने आए थे, बट अपना सब काम ऑलमोस्ट धीरे धीरे करके हो रहा है. सो मंडळी, आता वाजले संध्याकाळचे 4:30 आणि आता सीन असा आहे की खूप असा मूड ऑफ झाला आहे, कारण की आम्ही रॉयल एनफील्डच्या जे शोरूममध्ये आलेले त्या शोरूममध्ये त्यांचा रिव्ह्यू होता तो खूप असा नेगेटिव्ह होता. मीन्स खूप डिसअपॉइंटमेंट आहेत या शोरूममध्ये पॉंडिचेरीच्या. कारण की सीन असं झालं की आम्ही त्यांना सांगितलेली गाडी प्रायोरिटीवर घ्यायला, कारण की आम्हाला उद्या ट्रॅव्हल पण करायचं आहे 250 to 350 अप्रॉक्स किलोमीटर्स टुवर्ड्स तिरुपती. त्यांना आम्ही जेव्हा सांगितलं की आमची गाडी चालत होती, एवढी तवांगवरनं त्यांनी चालून आणली आहे, 3-4 हजार किलोमीटर झाले आणि गाडी जस्ट बंद पडली आहे. मग त्या लोकांनी सांगितलं की नाही सर, आम्हाला पूर्ण वायरिंग चेक करावं लागेल, हे गेलं असेल, ते गेलं असेल, खूप कारणं दिली. आणि त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला उद्या संध्याकाळी गाडी भेटेल, आणि हे पॉसिबल नाही आहे, कारण की आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे टुवर्ड्स तिरुपती. सो गोल्डी बोलला, जो आपला KTM वरती आहे, त्यांनी सांगितलं, कारण की तो बाय प्रोफेशन ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी. सो
त्यांनी सांगितलं एक काम करूया की गाडी मीच बघतो, फक्त एक नट होता त्याचा टूल आपल्याकडे नव्हता, तर त्यांनी सांगितलं ते उघडून घे यांच्याकडनं, शोरूममध्ये असेल तो टूल. तर ते आम्ही नट त्यांच्याकडनं उघडून घेतला आणि बाहेर येऊन गोल्डीने चेक केलं. तेव्हा कळालं स्टार्टरचा रिलेचा जो फ्यूज असतो तो गेलेला. सो तो चेंज केला आणि गाडी आपली चालू झाली. मग त्याच्यानी एक गोष्ट आम्हाला समजली की 2 मिनटाची गोष्ट होती. आम्ही त्यांना तेच सांगितलेलं चेक करायला, आणि देवाला की नाही होणार, आणि खूप रिझन्स होते. सो लाईक की हे खूप डिसअपॉइंटमेंट आहे. इफ रॉयल एनफील्ड शोरूममधून कोण बघतं आहे पॉंडिचेरीवरनं, तर मेक शुअर करा की तुम्ही तुमच्या स्टाफ जो आहे त्यांच्याशी एकदा बोलून घ्या, कारण की जे ट्रॅव्हलर्स असतात ते तुमच्या भरोशावरती असतात. इन केस गाडीला काय झालं, आणि रॉयल एनफील्डसारखा मोठा ब्रँड आहे तर त्यांना ही सर्विस देणं मॅन्डेट आहे. सो इट्स फाईन नाव. आता रिझॉल्व तर झाला आहे प्रॉब्लेम आतासाठी. आता आम्ही विचार केला की आपण पहिले जाऊन मीन्स टुमारो तिरुपतीला आपण पोचू, किंवा त्याच्यामध्ये आपल्याला कुठे फ्यूज भेटतो त्याचा तर आपण एक्स्ट्रा फ्यूज घेऊन ठेवू, म्हणजे पुढे जाऊन कोणाच्याच गाडीला इश्यूज नको व्हायला. आता तर कशी रॉयल एनफील्डची गाड्या होत्या 3 आमच्या, सॉरी टोटल 4 रॉयल एनफील्डच्या गाड्या आहेत. सो म्हणून इश्यू नाही आहेत, तर कोणाचे पण आपण फ्यूज यूज करू शकतो जे स्पेअरमध्ये असतात ते. बट इन केस जर नसती तर काय झालं असतं, आणि हेच रॉयल एनफील्ड सर्व्हिस सेंटरला समजायला पाहिजे पॉंडिचेरीच्या. सो एनी हाव, आता आम्ही निघालेत टुवर्ड्स नेक्स्ट स्पॉट. आम्ही एक्सप्लोअर करणार होते पॉंडिचेरी आणि गॅरेज आणि बाईकचे फ्यूज एक्सप्लोअर करत बसलेत. आपलं ऑलमोस्ट इव्हनिंग संपलं आहे, 5 वाजत आलेत, आता 4:40 झालेत. सो सी, हेच होतं राईडमध्ये. यू नेवर नो, अनप्रेडिक्टेबल आहे, बट इट्स फाईन. हीच मजा आहे. ह्याच्याने शिकायला पण खूप काय भेटतं की तुम्हाला काय काय कॅरी करायचं आहे राईडच्या टायमाला. आणि आपले अजून एक काम झालेलं आहे, ॲज यू नो संकेतचा नंबर प्लेट पडलेला, सो ते पण फिक्स झालं. मग आपलं दोन्ही काम झालेत, तर आता वी आर गुड टू गो. आपण आले आहेत ऑरोविले. ओके, सो आता सीन असा आहे की तो विचारून घेतो आहे, कारण की ऑरोविले 5:30ला क्लोज होतं, तर आता ऑलरेडी 4:57 झालेत. लेट्स सी काय सीन आहे ते, जायला भेटतं आहे का नाही. जायला भेटलं तरी आय डोंट थिंक सो आपल्याला तेवढं एक्सप्लोअर करता येईल, बिकॉज 5:30ला क्लोज होतं ते, आणि इथून एस वी नो की थोडं चालायचं आहे. सो लेट्स सी आता काय ते, लेट्स होप फॉर द बेस्ट. आपलं ते गाडीचा थोडा सीन झाला त्याच्यामुळे हा इश्यू आहे, बट इट्स फाइन, अपन सॉर्ट करूँ. ये नहीं तो कुछ और तो मिल ही जाएगा अपने को एक्सप्लोर करने. तर मंडळी, आता सीन असा आहे की आयुष त्यांच्याशी बोलला, रिक्वेस्ट केली थोडी की आम्हाला थोडं बघू दे, आम्ही मुंबईवरून आणि हे सो त्याला माहिती त्यांनी काय बोलले ते. बट आपल्याला एंट्री भेटलेली आहे. तर सीन असा आहे की त्यांनी फक्त एक सांगितलं की सर 5:30ला हा क्लोज होतो, तर तुम्हाला ते प्रिकॉशन्स घेऊनच सगळं करावं लागेल. तर आयुषने बोला की ठीक आहे, ऑल गुड टू गो. तर आता सीन असा आहे की आपण पहिलं बाईक्स पार्क करूया. इथे पार्किंगसाठी वेगळं जागा आहे. आणि इसका कितना लिया आयुष? 50 रुपीज़ पर बाइक, राइट? तो 50 रुपीज़ पर बाइकचं त्यांनी रिसिप्ट पण दिली आहे. सो ओ माय, सो इथे तुम्ही बाईक पार्किंग पण करू शकतात. आणि अजून एक इश्यू परत एक फॉर्म झाला आहे
याची बाईक परत बंद झाली आहे. लच्ची पहिले आता फिरून घेऊ, नंतर हे शॉर्ट करू काय ते. तर मंडळी वी आर हिअर. आता बघू ते काय. सो असं काहीतरी आपण एंट्री आहे यांची इकडे. आय थिंक सो खायला प्यायला पण खूप सामान आहेत या. इकडे थोडे शॉप्स आहेत, इथे हॉटेल्स आहेत. प्रॉपर अशी काय एंट्री आहे. पूर्ण एकदम मस्त सिनिक व्ह्यू आहे, एकदम वातावरण पण चिल झालंय, बघायला पण मजा येईल. तर मी पण बघतो, मी पण फर्स्ट टाइम आलो इकडे आणि तुम्हाला पण दाखवतो काय आहे ते. सो आमचा अर्ध्या तासाचा वॉकिंग डिस्टन्स वाचला आहे बिकॉज ऑफ द बस. तो अजून एक इन्फॉर्मेशन आहे की तुम्हाला इथून बस पण भेटते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, ते तुमच्या तिकीट्समध्ये इन्क्लुडेड आहे. तिकीट आपण नाही लिया, तिकीटमध्ये पार्किंग होय पार्किंग था ना. सर्विस फ्री आहे. तिकीट है ही नहीं. अच्छा वो पार्किंग का था, सॉरी माय मिस्टेक. जे आम्ही आता रिसिप्ट घेतली. हां पार्किंग क्षमा असावी. पार्किंगचे जे आम्ही रिसिप्ट घेतली ती फक्त पार्किंगसाठी होती. हे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि बसची पण सुविधा आपल्याला दिलेली आहे, त्याच्यामुळे अर्ध्या तासाचं वॉकिंग डिस्टन्स वाचलं आहे. सो तुम्हाला बस हवी असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता इकडे. लेट्स गो. सो इथे तुम्ही पक्ष्यांचे आवाज ऐकू शकतात, किती सूदिंग आहे. हे प्रॉपर जंगल आहे ना. जंगल क्रिएटेड आहे, एक बनमेड आहे. वृंदावन कसं आहे हां लाईक हां. अजून एक हा आपल्याला ह्या प्लेसचं एक इन्फॉर्मेशन देत होता, ॲज इन इथे सिस्टम कसं वर्क करतं. सो ओव्हर टू यू अनिल. मेरे को शर्म आ रही है. अरे बोल जल्दी. मतलब यहाँ पैसे का कॉन्सेप्ट कुछ नहीं है. सो कम्युनिटी में लोग आते हैं, अगर आपको कुकिंग आता है तो कुकिंग करिए, फार्मिंग आता है तो फार्मिंग करिए, प्लांटेशन आता है प्लांटेशन करिए, जो भी है एक दूसरे में हारमोनी में जो मेंबर्स है एक साथ रहते हैं और अंदर बीच में मेडिटेशन सेंटर है. हे ओवरऑल ये अपना ओल्ड स्कूल है, बाटा सिस्टम. बहुत शांत है भाई. सो आता जे तुम्ही व्हिडिओ बघितला ॲज इन ते जो माझ्या मागे तुम्हाला अजूनही दिसतो पण आहे. तर बेसिकली ते काय आहे माहीत आहे, ते एक असं मेडिटेशन सेंटर. तो एवढा लांब ह्याच्यासाठी आहे कारण की मेन तुम्हाला जेव्हा तुम्ही मेडिटेट करतात तेव्हा तुम्हाला पीस पाहिजे. सो ते तिकडे तुम्हाला भेटेल. सो दॅट्स दी रिझन ते एवढा लांब आहे, सो दॅट तिकडे पीसफुली तुम्ही मेडिटेट करू शकता तुम्हाला जेवढा वेळ हवं तेव्हा. आणि एवढं सुंदर आहे ते, मीन्स टू बी व्हेरी ऑनेस्ट कॅमेरा एवढा डिफाईन नाही करू शकत आहे त्या गोष्टीला. सो आम्ही ही गोष्ट बघायला आम्ही एवढ्या लांबून बाईक चालून आलेले आणि बाय गॉड्स ग्रेस आपला टाईम खूप चांगला चालू आहे. बस पण भेटली कारण की इकडे 5:30ला त्यांची तिकीट्स जे बाईकचं पार्किंग आणि हे सगळं आहे ते लोक शटडाऊन करतात आणि आय थिंक सो 6 o'clockला ते लोक सगळ्यांना टाटा बाय बाय करायला चालू करतात. सो आपल्याला बस भेटल्यामुळे आपलं हाफ ॲन आवरची वॉकिंग डिस्टन्स कमी झाला, त्याच्यामुळे आपण अजून एक्सप्लोर करू शकतो. सो वी आर हेडिंग बॅक टुवर्ड्स अ बाईक. आता आम्ही आलेत बस पिकअप पॉईंट जो आहे आपल्या तिकडे. तर बसची वाट बघू, बस येतच असेल कारण की इथून 1.5 किलोमीटरचं
डिस्टन्स आहे आणि तेवढं चालणं म्हणजे जीवावर आहे आमच्या. सो बस येईल तर तुम्हाला मी बस पण दाखवतो, कारण की मी बस दाखवलेली नाही की आम्ही कोणत्या बसनी आले. तर तुम्हाला मी बस पण दाखवतो आणि मग डायरेक्ट आपल्या बाईककडे आपण जाणार. सो अशी ही बस आहे ऑरेंज कलरची आणि असं 6928. ओके. आणि हे असं बसला लाईन लावायला लागते इकडे. संध्याकाळचे आलेत म्हणून आपल्याला एवढं रश नाही भेटलं, सकाळचे आले असते तर पक्का भेटला असतं. थँक्स फॉर द कंटेंट. सो आपलं झालंय इथे सगळं. याचं फ्यूज अजून एकदा उडालं. तर आता अनितच्या गाडीचा फ्यूज काढला, ह्याच्या गाडीत एक्स्ट्रा फ्यूज होता तो झाला. आता अजून एक हिमालयन होती आपल्याकडे माझी, त्या गाडीतला आता एक फ्यूज काढला. अजून एक स्पेअर फ्यूज आहे आपल्याकडे शेडची. हाँ एग्जैक्टली भाई, मेरे पास प्रूफ है. सो आता हा एक फ्यूज लावलाय ह्यानी. आता तो प्रॉब्लेम बघितला की इकडे वायर टच होत होती, त्याच्यामुळे फ्यूज सारखं शॉर्ट होत होता. आता त्यांनी सगळं केलंय, फ्यूज लावू परत आणि होपफुली नाही व्हायला पाहिजे प्रॉब्लेम. लेट्स सी. अजून आता पुढे आम्ही जेव्हा टुवर्ड्स तिरुपती जाऊ, जर तिकडे कुठे सर्व्हिस सेंटर भेटले तर आम्ही एक्स्ट्रा फ्यूज तिकडे घेऊन ठेवू, सो दॅट पुढे इश्यू नाही व्हायला पाहिजे. सो फ्यूज लावून झालं, आता टेस्ट राईड घेऊन बघतो एकदा की प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे. जर आता पण इश्यू आला तर संकेतकडे फ्यूज आहे स्पेअरमध्ये, मग ह्याच्या गाडीतला फ्यूज काढू आणि काय झालं तर मग लागले. बंद करके चालू कर. वो तो हो रहा है. इधर आके कुछ तो वो जो गोल्डी बोला ना, मैंने हैंडल जैसे ऐसे घुमा के इधर गाड़ी रोकी ना, डेस्टिनेशन पे रोक रहा है. अभी हॉस्टल जाके रोकेगा कहीं पर. मत बोलना ऐसा. सो मंडळी, आता वाजलेत संध्याकाळचे 6:46 आणि आम्ही आता तिथून निघालो आहे. आयुष्य पण गाडीचा सीन सॉर्ट झाला. माझ्या म्हणजे आपल्या ऐरावतमध्ये एक एक्स्ट्रा फ्यूज होता, तो आता आपण टाकला आहे त्याच्यामध्ये. कारण की त्याच्या अगोदरच्या अनितच्या गाडीचा फ्यूज काढून आपण लावलेला स्पेअर फ्यूज जो होता तो पण शॉर्ट झाला. तर ते आम्ही रिझॉल्व केलं, गोल्डीने बघितलं काय होतं आहे ते आणि सगळं झालं आहे. होपफुली आता पुढे प्रॉब्लेम नको यायला. आता आम्ही चाललो आहे आमच्या परत हॉस्टेलकडे आणि इकडे संध्याकाळ. एक मिनटं, पहिले इथून निघून घेतो मग तुमच्याशी बोलतो. हां, आणि इकडे असा अंधार खूप लवकर होतो. आत्ताशी 6:46 झालेत आणि डिसेंबरचा महिना आहे, थंडीचा महिना आहे, तर अंधार हा लवकर होतो. त्यासाठी आपल्याकडे एक आहे लाईट्स, आपले लाईट्स आहेत आपल्याकडे. सो इथून 10 मिनटावरतीच होतं आपलं जो हॉस्टेल. आता तिकडे जाऊ, फ्रेशन अप होऊ, कारण की अजून फ्रेशन अप कोण झालेले नाहीत. धूळ पार्टिकल्स कसं, ही माझी मराठी खूप विचित्र आहे नो, बट या बिकॉज ऑफ डस्ट पार्टिकल्स असं स्किन पुरी स्टिकी झाली आपली. सो जाऊ फटाफट फ्रेशन अप होऊ, मग त्याच्यानंतर परत बॅक टू कॅफे. कॅफेमध्ये जाऊ, चिल करू थोडा वेळ. मग त्याच्यानंतर आम्ही थोडं लवकर झोपणार आहे, बिकॉज उद्या आम्हाला अर्ली मॉर्निंग निघायचं आहे टुवर्ड्स तिरुपती. हां, पॅकिंग पण बाकी आहे, डेटा ट्रान्सफर करायचं आहे हातच्या राईडचा, खूप कामं बाकी आहेत अजून. इथे सांभाळावं लागतं. सो मी तुम्हाला तर डायरेक्ट हॉस्टेलला भेटतो. लेट्स गो. One eternity later. आता वाजले आहेत रात्रीचे किंवा सकाळचे, तुम्ही बोलू शकता 1:30, आणि वी आर डन विथ द मस्ती मजा गेम्स अँड एव्हरीथिंग. मस्ती करता करता रात्रीचे 1:30 वाजले, म्हणजे समजलं पण नाही. सो आता फटाफट डॉममध्ये जाऊ, पॅकिंग करू
डेटा ट्रान्सफर करू आणि मग नंतर झोपायला जाऊया, कारण की उद्याचा स्ट्रेच असा आहे की 250 किलोमीटर्स आपल्याला गाडी चालवायची आहे. उद्या सकाळी 6 वाजता आपल्याला काही करून बाईकवरती निघायचं आहे. सो लेट्स गो. थकलो आहे थोडं, मजा पण खूप केली, एक नवीन मेमरी पण क्रिएट झाली आहे आपली. आपल्याला एक नवीन मेंबर भेटला, मीन्स ॲज अन नवीन माणूस भेटला इकडे. जॉस्टेचा तो एक फायदा आहे की आपल्याला खूप नवीन नवीन लोक भेटतात, त्यांचे एक्सपिरियन्स, त्याचे खूप काय आहेत गोष्टी जे मी असं ऑन व्हिडिओ नाही शेअर करू शकत, पण ते ऑफ व्हिडिओ आम्ही खूप काय बोललो, मजा आली, गेम पण खेळले, सगळं झालं. आता पॅकिंग करतो, सगळं करतो. बट बिफोर दॅट मी तुम्हाला एका माणसाला भेटतो, तो निमेश अखिल. हा मला संध्याकाळी भेटला. आता उद्या आम्हाला निघायचं आहे, तो उद्याचा दिवस तो पण निघणार आहे. सो लेट्स सी. फटाफट पॅकिंग करून घेतो, ट्रान्सफर करतो आणि मग झोपतो, कारण की उद्या सकाळी 6 वाजता निघायचं आहे. सो उद्या आपण चालले तिरुपतीला. काय करायचं काय नाही, कारण की थोडा प्लॅन आपला डायसी चालू आहे. काय करायचं काय नाही करायचं ते तुम्हाला उद्या सांगतो. सो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामचं तुम्हाला पेज पण येत असतील तर तुम्हाला जर लाईव्ह अपडेट्स हवे असतील तर नक्की इंस्टावरती आपल्याला फॉलो करा. तुमचे काय ओपिनियन्स असतील तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये किंवा इंस्टावरती DM करा. सो येस, दिस इज चिन्मय सायनिंग ऑफ फॉर टुडेज व्हिडिओ. भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. टेल दम राईड सेफ, स्टे सेफ.